मंडळी, खरं तर आजच्या तरुणाईला प्रेमाचा खरा अर्थ माहीत नसतोच असं म्हटलं तरी चालेल. कारण ब्रेकअप, पॅचअप, सिच्युएशनशिप गोष्टींच्या या जगात खरं प्रेम शोधणं तितकंच अवघड आहे जितका मोहरीत पडलेला काळात आहे. आजकालची तरुणाई आकर्षणाला प्रेम समजायला लागते. मग जोपर्यंत आकर्षण आहे तोपर्यंत ती गुंतलेली राहतात आणि एकदा की ते आकर्षण संपलं की त्यांना मग नातं संपवायची घाई लागते. मग कधी कधी या नात्याचा शेवट चांगला होतो, तर कधी हे नातं आयुष्यभराचा ट्रॉमा देऊन जातं. आपल्या भावना न सावरता येणारी मुलं यातून टोकाचं पाऊल उचलतात. आणि अगदी असाच प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये 1.5 महिन्यांपूर्वी घडला होता. एका मुलीनं आपल्या प्रियकराच्या मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललेलं होतं. म्हणूनच पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली ही सगळी घटना नेमकी काय, इतकं टोकाचं पाऊल उचलायला तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं, याच प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, पुण्यात ताथवडे परिसरात राहणारी सहिती पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी येथे डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. इथेच तिची मैत्री प्रणव डोंगरे सोबत झाली. पहिल्याच वर्षी दोघंही एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. पुढे त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षांपासून दोघंही रिलेशनशिप मध्ये आले. सुरुवातीला हे गुडी गुडी वाटणारं रिलेशन पुढे जाऊन सहितीसाठी भलतंच टॉक्झिक झालं होतं. कारण सहिती प्रणवला ओळखायला सबशेल चुकली होती. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात आल्यावर प्रणवचं सहिती सोबतचं वागणं बदललेलं होतं. प्रणव सतत सहितीला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. तिच्या भावनांशी खेळत होता. त्याचं असं हे वागणं सहिती गपगुमान सहन करत होती. प्रणव अचानक का बदलला हे तिला कळत नव्हतं. मुळात आता प्रणवला सहिती सोबत रिलेशन नको होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो तिला नातं तोडायची धमकी द्यायचा, शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. त्याच्या या सततच्या टॉर्चरला सहिती कंटाळली होती आणि त्याच्या या त्रासातूनच कायमचं सुटण्यासाठी तिने एक भयंकर पाऊल उचललं. म्हणजे 5 जानेवारीला सहितीने आपल्या मोबाईलवर 45 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप आपल्या मैत्रिणीसाठी रेकॉर्ड करून ठेवली आणि त्याच्यासोबत आपल्या मोबाईलचा पासवर्ड आणि आपल्या मित्राचा नंबर देखील शेअर केला होता. आणि हा मेसेज बरोबर 3 तासांनी ते आपल्या मैत्रिणीपर्यंत पोहोचेल अशी सेटिंग करून तिने ठेवली. शिवाय आपल्या आई वडिलांसाठी आणि प्रणवसाठीही तिने एक ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवली होती. आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास 2ऱ्या मजल्यावरून आपल्या घरातून निघून ती टेरेसवर गेली. तिथं तिने आपला मोबाईल टेरेसवर लपवून ठेवला आणि कसलाही विचार न करता स्वतःला 15व्या मजल्यावरून झोकून दिलं. इतक्या उंचीवरून उडी मारल्यावर तिला गंभीर दुखापत झाली होती आणि अखेर या घटनेतून ती काही वाचू शकली नाही. तिचा तेव्हाच मृत्यू झाला होता. सहितीच्या मृत्यूची बातमी मैत्रिणीपर्यंत पोहोचली आणि लागलीच त्यांनी तिचं घर गाठलं. सहितीच्या घरी तिच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. सहितीच्या मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली होती. सहितीच्या अंत्यविधी पार पडल्यानंतर तिने स्वतःला संपवल्यानंतर 3 तासानंतर तिच्या मैत्रिणीला सहितीचा एक मेसेज आला. त्यात तिचा मोबाईल तिने टेरेसवर कुठे लपवून ठेवलाय आणि त्याचा पासवर्डही होता. सहितीने सायंकाळी 5:45 वाजता स्वतःला संपवत असताना त्यानंतर रात्री 8:30 वाजता सहितीच्या मोबाईलवरून तिच्या मैत्रिणीला ऑडिओ क्लिप पाठवली. हे पाहून तिच्या मैत्रिणीलाही मोठा धक्का बसला. मग तिने ऑडिओ क्लिप ऐकली आणि ही क्लिप खरंच सहितीनं पाठवली आहे का याची खातरजमा करण्यासाठी ती टेरेसवर पोहोचली. सहितीने सांगितल्याप्रमाणे मोबाईल त्याच ठिकाणी आहे का, मोबाईलचा पासवर्ड तोच आहे का, हे तिनं प्रत्यक्षात जाणून घेतलं आणि लागलीच सहितीच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. मुलीला गमावण्याच्या दुःखात असतानाच तिच्या वडिलांनी तिचा मोबाईल अनलॉक केला आणि त्यातल्या ऑडिओ क्लिप्स ऐकल्या. एक ऑडिओ क्लिप आई वडिलांसाठी, दुसरी मैत्रिणीसाठी आणि तिसरी प्रणवसाठी होती. ऑडिओ क्लिप मध्ये तिनं सांगितलं होतं की कसा प्रणव दरवेळी तिला त्रास देत होता. आता आपण आपलं नातं थांबूयात असं म्हणत तो तिला टॉर्चर करत होता. प्रणवचा शारीरिक आणि मानसिक छळ तिला असह्य झाला होता. म्हणूनच मी आता माझं आयुष्य संपवते अशा आशयाच्या सगळ्या क्लिप्स त्या होत्या. तिला झालेला त्रास ऐकून कुटुंबियांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मुलगी गेल्याचं दुःख, त्यात तिनं स्वतःला संपवल्यामागची सत्यता समोर आल्यानं कुटुंबियांना दुसरा मोठा धक्का बसला. आधी मुलीच्या सर्व विधी पार पाडायचा आणि मग न्यायासाठी लढायचं असं त्यांनी ठरवलं. त्यानुसार गेल्या आठवड्यात सहिताच्या वडिलांनी वाकड पोलिसांना गाठलं. ऑडिओ क्लिप बाबत कळवलं. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. ऑडिओ क्लिपची आणि मोबाईलची सत्यता पडताळली आणि प्रणवला बेड्या ठोकण्यात आल्या. न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंडळी, सध्याच्या जगात तरुण मुला-मुलींना आपण कोणासोबत प्रेमात पडतो याची जरा शहानिशा करणं गरजेचं आहे. आणि प्रेमात पडलोच तरी कुठपर्यंत वाहत जावं याचं देखील भान असावं. म्हणजे प्रणवला त्याच्या कृत्याची शिक्षा होईलच, पण सहितीने जे टोकाचं पाऊल उचललंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषय भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.